नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, एक पत्रक व्हायरल होत आहे। जे पत्रक आहे भाजपाचे आमदार व शिक्षण क्षेत्रातील सध्या चर्चेत असणाऱ्या नावासंदर्भात प्रशांत बंब यांचं पत्रक कुणासाठी आहे ते तर शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना ते पाठवलं गेलेलं पत्रक आहे की ज्यामध्ये विविध स्वरूपाची मागणी करण्यात आलेली आहे। ज्यामध्ये पवित्र पोर्टल प्रणालीच्या कामकाजाविषयी असेल किंवा अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे। केबीएस मध्ये विषय न्याय शिक्षकांसाठी एक टेस्ट घेतली जाते, सब्जेक्ट मास्टरी टेस्ट। अगदी त्याच धर्तीवरती 9वी ते 12वी या वर्गांसाठी किंवा त्या वर्गाला शिकवणाऱ्या विषय शिक्षकांसाठी अशा टेस्टचं आयोजन करण्यात यावं, अशा विविध मागण्यांची मागणी केली गेलेली आहे। बघूयात काय आहे परिपत्रक आणि कोणती मागणी केली गेलेली आहे। भविष्यात या मागण्या पूर्ण होत आहेत का ह्याही देखील आपल्याला पाहायचं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेल्स आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि माहिती आवडली असेल तर जाता जाता लाईक करायचं आहे। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सतून आम्हाला कळवायच्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे नुकतंच टीईटी पेपर फुटी प्रकरण, त्यामुळे टीईटीची परीक्षा लांबलेली आहे। विद्यार्थी मित्रांचं बऱ्याच अभ्यासामध्ये व्यत्यय तर स्वाभाविक आहे, येणारच आहे। त्यामुळे त्याला खंड पडू नये अगदी माफक दरामध्ये आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत दर्जेदार रेकॉर्डेड बॅच लॉन्च केलेली आहे, गुरुवर्य 1.0 बॅच। ज्यामध्ये पेपर 1 पेपर 2 ची परिपूर्ण अशी तयारी अगदी 999 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे, जिथे मार्गदर्शन खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील समूह टीम तुम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे। बॅचची सर्व डिटेल तुम्हाला स्क्रीनवरती आहेत। अगदी माफक दरामध्ये ही बॅच आहे। काय करायचे, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे, बॅच विषयी संपूर्ण डिटेल जाणून घ्यायचे आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करायचे, जेणेकरून जेव्हा केव्हा ही टीईटीची परीक्षा होईल त्यावेळेस तुम्हाला त्या परिपूर्ण तयारीसाठी ही बॅच खूप उपयुक्त ठरेल। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे परिपत्रक बघूयात आपण काय मागणी केलेली आहे आणि कशा स्वरूपाची ती मागणी आहे। प्रशांत बन्सीलाल बंब, सदस्य महाराष्ट्र विधानसभा यांनी पत्रक जारी केलेलं आहे। कुणासाठी? प्रति माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेब, मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य आणि माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई। विषय जो आता तुम्हाला नमूद केल्याप्रमाणे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीतील त्रुटी व इयत्ता 9वी ते 12वीच्या शिक्षक भरतीसाठी नवोदय विद्यालय किंवा ज्याला आपण केंद्रीय विद्यालय केवीएस धर्तीवरती विषयाधिष्ठित विषय प्रावीण्य चाचणी परीक्षेत ज्याला आपण सब्जेक्ट मास्टरी टेस्ट म्हटले, त्यांना अनिवार्य करण्याबाबत, म्हणजे त्या शिक्षकांना ही टेस्ट अनिवार्य केली। जशी टीईटी अनिवार्य संपूर्ण शिक्षकांसाठी केली तशी विषय न्याय शिक्षकांसाठी ही टेस्टची मागणी केलेली आहे। आपल्याला माहिती आहे पेपर 1 असेल 1 ते 5 साठी आणि पेपर 2 6 ते 8 साठी, म्हणजे 8वी पर्यंत टीईटी अनिवार्य। मग या 9वी ते 12वी शिक्षकांसाठी अशा प्रकारची टेस्ट असावी अशी मागणी केली गेलेली आहे। बघा मागणी खूपच महत्त्वपूर्ण अशी आहे। बघूयात त्या संदर्भात पुढे काय होतंय ते। महोदय प्रणाम, सध्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे। या प्रक्रियेत काही गंभीर त्रुटी आढळून येत आहेत। बघा हे मत आहे त्यांचं, प्रशांत बन्सीलाल बंब यांचं। पुढे इयत्ता 1ली ते 8वी साठी टीईटी अनिवार्य असून शिक्षकांची पात्रता तपासली जाते। आपण बघितलं आता त्या विषय तो टीईटीचा आहे, त्यामुळे आपल्याला याविषयी संपूर्ण माहिती आहे। परंतु इयत्ता 9वी ते 12वी साठी स्वतंत्र विषयाधिष्ठित परीक्षा नाही असं त्यांचं मत आहे। सध्या घेतली जाणारी टेट परीक्षा ही बँकिंग व रेल्वे भरती सारख्या अभ्यासक्रमावरती आधारित असून शिक्षकांचे विषय प्रावीण्य तपासले जात नाही। अत्यंत महत्त्वाचा आणि अगदी रास्त मुद्दा त्यांनी इथं उपस्थित केलेला आहे। आपल्याला माहिती आहे 3 टेट एक्झाम झाल्या। टेट साठी जी असणारी प्रश्नपत्रिका किंवा तो आपण त्याला म्हणूयात एक्झाम पॅटर्न आहे तो बँकिंग लेवलचा आहे। त्या परीक्षेचा त्या अभ्यासक्रमाचा उपयोग हे प्रावीण्य तपासण्यासाठी, शिक्षकांचे प्रावीण्य तपासण्यासाठी होत नाही। हा मुद्दा रास्त वाटतोय। अपात्र उमेदवारांची निवड होत आहे व विना अनुदानित शाळातील अनुभवी शिक्षक अन्यायकारकपणे बाद होत आहेत। अगदी बरोबर आहे यांचा मुद्दा। आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। पालकांना खासगी क्लासेससाठी मोठ्या आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। अशा विविध त्यांनी तिथं मागण्या किंवा अद्याप सद्यस्थिती तिथं नमूद केलेली आहे।
परिणामही तिथं त्याचा जाणवत त्यांना त्याद्वारे स्पष्ट केलेला आहे. त्या अनुषंगाने वस्तुस्थिती तपासून खालील नियमोचित कार्यवाही करावी असं म्हटलंय. त्यातली कारवाई नंबर 1, इयत्ता 9वी ते 12वीच्या शिक्षक भरतीसाठी नवोदय विद्यालय किंवा केंद्रीय विद्यालय KVS धर्तीवरती विषय प्रावीण्य चाचणी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सब्जेक्ट मास्टरी टेस्ट म्हणतो, ती अनिवार्य करण्यात यावी. मुद्दा नंबर 1. 2. पवित्र पोर्टलवरती भरती प्रक्रिया सुधारणा करून शिक्षकांचे विषय ज्ञान व अध्यापन कौशल्य यांचे योग्य प्रकारे विचार करण्यात यावा. 3. या विषयावरती पावसाळी अधिवेशनात शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका मांडावी व आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन द्यावे असं म्हटलेलं आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी व त्यांच्या भविष्याला थेट संबंधित आहे. योग्य विषयाधिष्ठित परीक्षा घेतल्यास शिक्षकांची निवड पारदर्शक व गुणवत्तापूर्वक होईल आणि शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल राहील असं त्यांचं मत आहे. त्यांच्या मते हे जर अशी अंमलबजावणी केली तर नक्कीच महाराष्ट्र देशातलं नंबर 1 शिक्षण क्षेत्रातलं राज्य बनेल. आपण या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी. पुढं प्रशांत बन्सीलाल बम यांच्या द्वारे हे पत्र जारी केलेलं आहे शालेय शिक्षण मंत्री आणि आयुक्त यांना, शालेय शिक्षण विभागाच्या बरोबर प्रधान सचिव यांना. आजच्या तारखेला हे जारी केलेलं पत्रक आहे. त्यामध्ये विविध स्वरूपाची मांडणी केलेली आहे. एक नवीन आपल्यासाठी संकल्पना त्यांनी सांगितलेली आहे. 9वी ते 12वीच्या विषय न्याय शिक्षकांसाठी सब्जेक्ट मास्टरी टेस्ट म्हणून एक नवीन टेस्टचा अवलंब करण्यात यावा. 1 ते 5 ची तुम्ही TT 1 द्वारे तुम्ही प्रावीण्य तपासता. त्यानंतर 6 ते 8 साठी पेपर 2 द्वारे, तर 9 ते 12वी साठी तुम्ही खास या परीक्षेचा किंवा या टेस्टचा समावेश करावा. आणखीन एक महत्त्वपूर्ण मुद्दा त्यांनी उपस्थित केला की जी टेट एक्झामचा अभ्यासक्रम आहे तो बँकिंग लेवलचा आहे. त्याद्वारे शिक्षकांची खरी प्रावीण्यता तपासली जात नाही. त्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करणं गरजेचं हे सुद्धा नमूद केलं. बघूयात त्यांच्या मागणीची दखल घेतली जाते का आणि पुढे भविष्य शिक्षक भरती प्रक्रियेच्या संपूर्ण प्रक्रियेचा अवलंब होतोय का. कारण बघूयात त्यांच्यापर्यंत ही मागणी पोहोचले, भविष्यात ती मागणी मान्य होते का हे येणारा काळच ठरवेल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडले असेल लाईक करा. याविषयी तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. चला विद्यार्थी मित्रांनो, या महत्त्वपूर्ण माहितीसह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू अशा स्वरूपाच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.